नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला बऱ्याच गोष्टी पाहायला मिळणार आहेत. एक म्हणजे अरुंधतीचं रेस्टॉरंट आता पुन्हा सुरू झालेलं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मिहीर आता पुन्हा येणार असल्यामुळं अरुंधती रेस्टॉरंटमधून रिटायरमेंट घेणार आहे. इकडे आप्पांनी अभिला कॉल केलेला आहे, कारण जानकीला खोकल्याची ढास लागलेली आहे आणि काही केल्या तिचा खोकला थांबतच नाही आहे. मग आप्पांनी अभिला कॉल केलेला असतो आणि ते अभिला विचारतात, तेव्हा अभि त्याला आप्पांना सांगतो की तिथं टेबलवरती एक सिरप ठेवलेला आहे आणि त्यातलं सिरप तुम्ही जानकीला द्या, अर्धा टोपणच द्या असं तो सांगत आहे. मग आप्पा जेव्हा आता जानकीला सिरप देत आहेत आणि त्याचवेळी अभिनं सांगितलेलं आहे, म्हणजे आप्पांनी पूर्णपणे विश्वास ठेवलेला आहे, पण त्या बॉटलवरती तिथे कोणतंही नाव नाही, कारण त्याच्यावरचं स्टिकर हे फाडलेलं आहे. आणि आता आप्पांनी ते औषध जानकीला दिलेलं आहे. आप्पांनी आता अभिने जेवढं सांगितलं आहे तेवढंच औषध जानकीला दिलेलं आहे आणि ते जानकीला सांगत आहेत की हे औषध घे, तुला बरं वाटेल. आता जानकीने पण ते औषध आप्पांनी दिलेलं आहे, तिने पण घेतलेलं आहे, ती झोपलेली आहे. त्यानंतर कांचन तिथं आलेली असते आणि कांचन आप्पांना विचारते, काय झालं हो? तेव्हा आप्पा सांगतात, अगं जानकीला खोकल्याची ढास लागलेली होती आणि मग मी तिला ते औषध दिलेलं आहे आणि त्यामुळं ती आता झोपली आहे. त्यावेळेस आप्पांना कळतच नाही आहे की नक्की काय झालेलं आहे, म्हणून आप्पा विचारू लागतात. खरं तर आप्पांना माहितीच नसतं. तेव्हा कांचन म्हणते, अहो कळतंय का तुम्हाला? तेव्हा आप्पा म्हणतात, काय झालं? तेव्हा कांचन म्हणते की तुम्ही ते औषध त्याच्यावरचं नाव वाचून दिलं ना? तेव्हा आप्पा म्हणतात की नाही, मी त्याच्यावरचं नाव वाचलेलं नाही. जेव्हा कांचन असं बोलते त्या क्षणी आप्पांना धक्का बसतो, कारण आता नक्कीच मोठं काहीतरी झालेलं आहे. त्या औषधावरती नावही नाही आणि आता जानकीचा जीव धोक्यात आहे. आणि नेमकी अरुंधती तिथं आलेली आहे आणि अरुंधतीनं ही गोष्ट ऐकलेली आहे. तेव्हा अरुंधतीलाही धक्का बसलेला आहे. आता जानकी नक्की कोणत्या अवस्थेत आहे, जानकीच्या बाबतीत काय घडणार आहे हे कोणालाच माहिती नाही. आता अरुंधती जानकीचा जीव कसा वाचवणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर आता संजनाने एका बिल्डरला पाठवलेला आहे आणि समृद्धी बंगला पाडून त्या ठिकाणी 10 ते 12 मजली टॉवर उभा राहण्याचं तो बोलत आहे. आणि त्याचवेळी आता अनिरुद्ध, अभि आणि ईशा हे सर्वजण तिथं आहेत. तर नक्की समृद्धी बंगल्याच्या बाबतीत अनिरुद्ध काय निर्णय घेणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे अनघा आणि अभि बोलत असतात. अभि म्हणत असतो की मला काही वाटत नाही आहे की संजनाचं काही चुकलेलं आहे. त्यावेळेस अनघा म्हणते, मला तर असं वाटतं की संजनाताईंनी हे घर सोडून निघून जावं, कारण त्यांनी प्रत्येक वेळेस चुका करायच्या आणि घरातील प्रत्येकाने त्यांना माफ करायचं हे शक्य नाही. हे जेव्हा अनघा बोलत असते तेव्हा अभि म्हणतो की तू चुकीचं बोलतेस अनघा. तू संजनाच्या बाजूने कधी विचार करून बघितलायस का? तिला काय वाटत असेल? तिनं लग्न करून या घरात आली, पण तिचं स्वतःचं असं काय आहे सांग ना? बाबांनी पण तिला तेवढं आपलंसं केलेलं नाही आहे आणि आई लग्न करून गेली होती ना या घरातून, मग ती पुन्हा पुन्हा काय येते इथं? तेव्हा अनघा म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, ताईनं तिची जागा स्वतःहून निर्माण केलेली आहे. या घरात प्रत्येकाच्या मनात ताईचं एक स्थान आहे. तिची मुलं या घरात आहेत आणि ती या घरात येत आहे, या व्यतिरिक्त दुसरं काही नाही आहे. पण तुझ्या लक्षात येते का, संजनाताई चुकीचं वागत असतात. आठवतंय ना मागच्या वेळेस त्यांनी काय केलेलं होतं? त्यांनी आईआप्पांच्या खाण्याचाही हिशोब काढलेला होता आणि त्या गोष्टी त्यांनी मागितलेल्या होत्या, ते पैसे मागितलेले होते. ही गोष्ट तू विसरलास का? असं संजनाच्या बाबतीत अनघा बोलत असते. पण अभिचं म्हणणं असतं की नाही, असं काही घडलेलं नाही आहे. मला काय वाटत नाही आहे की हे सगळं काय घडलेलं आहे ते चुकीचं आहे. अभिचं एकच म्हणणं आहे की संजना जे वागत आहेत तेच बरोबर आहे, असं अभिला वाटत आहे. पण इकडे अनघा म्हणत आहे की संजनाताई जे करतात ते चुकीचं आहे, कारण मला असं वाटत नाही की संजनाताईंनी जे केलेलं आहे ते बरोबर आहे, कारण मला असं वाटतं की त्या चुकीच्या आहेत. त्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकल्या नाहीत, त्या या घरासाठी काय करतात ते सांग, असा प्रश्न अनघाने जेव्हा अभिला विचारलेला असतो तेव्हा अभि म्हणतो की तिचं स्वतःच आहे. तेव्हा अनघा म्हणते की एक गोष्ट लक्षात येते का तुझ्या? ताईने पण संजनाताईंना त्यांची किंमत काय आहे ते सगळं सांगितलेलं आहे ना, पण संजनाताईंना चुकीचं वाटत असतं आणि त्या प्रत्येक वेळेस ताईच्या बाबतीत वेगवेगळं कांड करत असतात. तुझ्या लक्षात येते का अभि? असं अनघा सांगत असते. परंतु अभिचं एकच म्हणणं असतं की संजनाच बरोबर आहे आणि मी संजनाच्याच बाजूने आहे. अभिचं हे म्हणणं ऐकून इकडे अनघाला पण राग आलेला असतो आणि त्याचबरोबर अभि म्हणतो की आप्पांनी एवढं अडून राहायची काय गरज आहे?
झाला या जागी टॉवर उभा तर काय बिघडतंय, चांगली बिल्डिंग होईल, त्याचबरोबर आपल्यालाही चांगलं डेव्हलप होता येईल. पण आप्पांना मात्र ते नकोच आहे. आप्पांचं मात्र एवढंच आहे की माझं घर आहे, माझं जुनं घर आहे, एवढंच आप्पांना बोलायचं आहे प्रत्येक वेळेस. आप्पांना त्याच गोष्टी महत्त्वाच्या वाटतात. आप्पांना आपलं फ्युचर महत्त्वाचं वाटतं का? कारण मला संजनाचं म्हणणं पटतंय की या जागी टॉवर उभा राहणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मीही प्रयत्न करणार आहे. हे जेव्हा अभि बोलत असतो तेव्हा अनघालाही धक्का बसतो. अनघा म्हणते की काय बोलतेस तू हे अभि? पण अभिचं असं म्हणणं असतं की मी जे बोलतोय तेच बरोबर आहे आणि अभिला असं वाटत असतं की काही झालं तरी संजनाच्या बाबतीत जे काय आहे ते पूर्णपणे तू चुकीचं बोलत आहे असं अभि सांगत आहे. पण अनघा मात्र अभिचं काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसते. तिचं एकच म्हणणं असतं की संजनाचं चुकत आहे आणि प्रत्येक वेळेस आपण तिची बाजू घ्यायची काहीही गरज नाही. आणि इकडे आता अनिरुद्ध खूपच चिडलेला असतो. तो आवरत असतो तेव्हा संजना तिथं आलेली असते. अनिरुद्धला म्हणते काय झालं? तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की ती अजून खालच्या पातळीला उतरणार आहेस तू? तू मला अडकवलेला आहे, माझ्या मुलाला त्याच्यामध्ये अडकवलेलं आहे. तुझ्या लक्षात येतात का गोष्टी? त्यावेळेस संजना म्हणते की मी काही चुकीचं केलेलं नाही, मी जे काही केलेलं आहे ते योग्यच केलेलं आहे असं संजना ठामपणे अनिरुद्धला सांगत असते. परंतु अनिरुद्ध तिला म्हणत असतो जरा विचार कर, तुझ्या लक्षात येत नाही आहेत का गोष्टी? काय होऊन बसलेलं आहे हे सगळं? पण संजनाला असं वाटत असतं की नाही, कारण आत्तापर्यंत अरुंधती माझ्याशी चुकीचं वागलेली आहे आणि त्यामुळं मी आत्ता जो काय निर्णय घेत आहे, मी जे काय वागत आहे ते बरोबरच करत आहे असं ती अनिरुद्धला ठणकावून सांगत असते. परंतु अनिरुद्ध म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, तुला प्रत्येक वेळेस असं वाटत असतं की तुझंच बरोबर आहे, पण तसं नाही आहे. कारण काहीही झालं तरी आत्ता तू चुकीची होती आणि तू का अशी करतेस? नक्की झालं आहे ना, एकदा केला आहे ना राडा, अजून तुला काय काय करायचं आहे? त्यावरती संजना म्हणते मी काहीही चुकीचं वागत नाही आहे, मी जे योग्य आहे तेच करत आहे. कारण अरुंधती प्रत्येक वेळेस मला टार्गेट करते, प्रत्येक वेळेस ती जिंकत चाललेली आहे आणि मी हारते आहे. मी काही केलं तरी मागंही तेच झालेलं आहे आणि आत्ताही तेच झालेलं आहे. त्यामुळं काहीही झालं तरी मी त्या अरुंधतीला जिंकू देणार नाही, मला तिला हारलेलंच बघायचं आहे असं संजना ठणकावून सांगत असते. आणि त्याचबरोबर अनिरुद्ध तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच वेळेस अनिरुद्ध म्हणतो की बस झालं तुझं आता. त्यानंतर संजना म्हणते की ते बिल्डिंगच्या संदर्भात चौकशी करायला माणसं येणार आहेत तिथं, तर तू त्यांच्याशी बोलून घे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं यश आप्पा बोलत असतात. आप्पा म्हणतात काय झालं रे? यश म्हणतो नाही सध्या कळतच नाही. आप्पा म्हणतात नाही, मला वाटलं की आज कॉलनीत दहीहंडी फोडायला वगैरे जाशील ना. तेव्हा यश म्हणतो असं पण आपल्या कॉलनीत कुठं मुलं राहिलेली आहेत, सगळे सिनियर सिटीजनच आहेत. तेव्हा आप्पा म्हणतात हो बरोबर आहे, आपलं एक घर सोडलं तर बाकीच्या घरात कोणीच नाही आहे रे, सगळे सिनियर सिटीजनच आहेत. तेव्हा यश सांगू लागतो की आप्पा मला ना काळजी वाटते, म्हणजे कसं आहे सिनियर सिटीजन राहतात त्यामुळं त्यांच्या बाबतीत त्यांच्यासोबत कोणीच नसतं. तेव्हा आप्पाही सांगू लागतात अरे परवा तर ते समोरचे आहेत ना, ते मला बोलत होते अगदी बाथरूमला जायचीही भीती वाटते, असं वाटतं की पाय घसरून पडतोय की काय, अशी भीती त्यांच्या मनात येऊ लागलेली आहे. यश म्हणतो अगदी बरोबर. तेव्हा यश म्हणतो आता मला वाटतंय की सिनियर सिटीजनसाठी काहीतरी केलं पाहिजे, त्यासाठी मला काहीतरी करावं लागेल. तेव्हा आरोही तिथं आलेली असते आणि ती सांगते की माझी एक मैत्रीण आहे ना, सिनियर सिटीजनसाठीच काम करते, ती एका कॉलनीत राहते, तर ती कॉलनी जी आहे ना ती पूर्णपणे सिनियर सिटीजनसाठीच बनवलेली आहे. अगदी बाथरूममध्येही तिथे फोनची सोय केलेली आहे, म्हणजे तुम्हाला कोणतीही इमर्जन्सी लागली तर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा. आठवड्याला डॉक्टर येतात, मेडिकल चेकअप केलं जातं. त्याचबरोबर चांगल्या जेवणाचीही सोय तिथे केलेली आहे, म्हणजे अफोर्डेबल रेटमध्ये चांगलं जेवण सगळ्यांना तिथे मिळू शकतं, हे आरोही सांगत असते. तेव्हा आप्पा म्हणतात खरंच खूप चांगली गोष्ट आहे. तेव्हा आप्पा म्हणतात की मी आता मीटिंगमध्ये गेल्यानंतर याविषयी मी बोलून घेईन. तेव्हा आरोही आणि यश म्हणतात की चालेल. इकडे अरुंधती रेस्टॉरंटमध्ये आलेली असते. रेस्टॉरंटची तोडफोड झालेली होती, ते सगळं व्यवस्थित केलेलं असतं आणि त्याचबरोबर आता सगळं रेस्टॉरंट पूर्ववत सुरू झालेलं असतं आणि सगळेजण तिथं आलेले असतात. त्याचबरोबर अरुंधती म्हणते की आपलं रेस्टॉरंट सुरू झालेलं आहे, मान्य आहे मला, हा विश्वास आपल्याला कमवायला वेळ लागणार आहे, कारण तो विश्वास आपल्याकडून गेलेला आहे, तर तो कमवण्यासाठी थोडासा वेळ लागेल. पण मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानते, कारण तुमच्या सगळ्यांच्या साथीमुळेच हे होऊ शकलेलं आहे
अन्यथा मी ही लढाई जिंकू शकले नसते. त्यावेळेस निशाला त्याचबरोबर मॅनेजरला ती सांगू लागते की हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे, तुम्ही माझ्यासोबत होताच ना, म्हणून मी हे करू शकलेले आहे, असं अरुंधती त्यांना सगळ्यांना सांगत असते. तेव्हा ते सगळेजण म्हणतात की तसं नाही अरुंधती मॅम, तुम्ही पण तेवढ्या धीराच्या आहात म्हणून ह्या गोष्टी होऊ शकलेल्या आहेत. अरुंधती म्हणते पण आणखी एक गोष्ट तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची आहे, ती म्हणजे उद्यापासून मिहीर आता स्वतःहून या रेस्टॉरंटमध्ये येत आहे. मिहीर येतो हे म्हटल्यानंतर सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो. अरुंधती म्हणते पण आज एकच दिवस मी तुमच्यासोबत असणार आहे, इथून पुढं हे रेस्टॉरंट मिहीर स्वतः सांभाळेल. तेव्हा सगळेजण तिला म्हणू लागतात असं का, असं का. पण अरुंधती म्हणते की जे खरं आहे तेच मी सांगत आहे. त्यावेळेस अरुंधतीला हे सांगताना थोडंसं वाईट वाटत असतं, पण अरुंधती म्हणत असते की मी हेच ठरवलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अरुंधती म्हणते की कारण माझ्यामुळं हे सगळं झालेलं आहे, या गोष्टीचं मला खूपच वाईट वाटत आहे. काहीही झालं तरी मला कळत नाही आहे की हे सगळं झालेलं आहे, पुन्हा एकदा आणखी प्रॉब्लेम व्हायला नको. सगळेजण अरुंधतीला म्हणत असतात की काही झालं तरी मॅडम तुम्हीच हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे, मग तुम्ही काय येणार नाही. अहो उत्तम रीतीने तुम्ही सांभाळलेलं आहे हे रेस्टॉरंट, मग का असं बोलताय. असं बोलल्यानंतर तिकडे अरुंधती म्हणते की नाही, कसं आहे मिहीरचं रेस्टॉरंट आहे आणि त्याचा या रेस्टॉरंटवर खूप जीव आहे आणि त्याने ते खूपच चांगल्या पद्धतीने सांभाळलेलं आहे असं बोललं जात असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे बिल्डर आलेला असतो आणि अनिरुद्ध त्याचबरोबर अभि आणि ईशा त्यांच्याबरोबर बोलणी सुरू झालेली असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अनिरुद्धला बिल्डर सांगत असतो की लवकरात लवकर निर्णय घ्या, कारण माझं काम या याच्यामध्ये झालेलं आहे, या कॉलनीमध्ये झालेलं आहे. 2 वर्षामध्ये मी तुमच्या हातामध्ये चाव्या देऊ शकतो. तर इकडे अभि म्हणतो पण आम्हाला काय फायदा असणार आहे या गोष्टीचा. तेव्हा तो बिल्डर सांगत असतो की तुम्हाला वरचे 2 फ्लोअर दिले जातील. हे ऐकल्यानंतर सगळ्यांनाच खरंच छान वाटत असतं. अभि आणि ईशा म्हणतात 2 फ्लोअर, तेव्हा ते म्हणतो की हो अहो या घरातली लाईफ तुम्ही काय जगताय, तुमच्या सेपरेट असे सगळ्यांचे फ्लॅट असतील, 2 फ्लोअर मी प्रत्येक देईल, त्यामुळे तुम्हाला खूपच फायदा होईल. बरं जाऊ द्या, मी तुम्हाला प्रत्येकी 1 फ्लोअर देईल. तर अनिरुद्ध म्हणतो परंतु माझ्या वडिलांचं हे घर आहे, त्यामुळे मला त्यांना विचारावं लागेल, त्यांची परवानगी घ्यावी लागेल, तरच हे पॉसिबल होऊ शकतं. त्यावेळेस तो म्हणतो की तुम्ही त्याची काळजी करू नका, तुम्ही मला याचे डॉक्युमेंट्स द्या, मी बघेल नक्की काय करायचं आहे ते. असं बोलल्यानंतर इकडे अनिरुद्धला धक्का बसतो. अनिरुद्ध म्हणतो की नक्की काय करणार आहात तुम्ही. तेव्हा तो म्हणतो की तुम्ही ते माझ्यावर सोपवा, तुम्ही त्याची काळजी करू नका, मी बघेल त्याचं काय करायचं आहे ते, असं अनिरुद्धला त्या बिल्डरने सांगितलेलं असतं. तेव्हा अनिरुद्धला पण धक्का बसलेला असतो की सिनियर सिटीजनच्या बाबतीत म्हणजे आता आप्पांच्या बाबतीत हा निर्णय काय घेणार आहे, नक्की काय करणार आहे. त्यावेळेस अभि आणि ईशा म्हणू लागतात की बाबा त्यांनी दिलेली ऑफर खूपच छान आहे, ती ऑफर आपण स्वीकारलीच पाहिजे, असं हे दोघं बोलत असतात. अनिरुद्ध मात्र शांतपणे ह्या गोष्टी ऐकत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की यश इकडे अरुंधतीकडे आलेला असतो. अरुंधतीशी तो बोलत असतो. अरुंधतीला सांगत असतो की खरंच आज ना खूपच छान गाणं होतं झालं. तेव्हा अरुंधती म्हणते हो ना, खूप बरं वाटलं आज खूप दिवसानंतर, आणि त्यातले जे शब्द होते ना ते खरंच खूपच छान लिहिले गेलेले होते. त्यावरती यश म्हणतो हो पण अनिश खूप छान लिहितो गं, मला खरंच कौतुक वाटतं त्याचं, अरुंधती पण म्हणते. त्यानंतर यश अरुंधतीला म्हणू लागतो की तुला माहिती आहे का आई. तेव्हा अरुंधती म्हणते काय झालं. तेव्हा यश म्हणतो अगं आई तुला माहिती आहे का की आता 2 दिवसात रेकॉर्डिंग करायचे आहेत आणि लवकरात लवकर आपल्याला ह्या गोष्टी करायला पाहिजेत. तुझं आपण संध्याकाळीच करूया, कारण तू रेस्टॉरंटमधून आली की मग आपण रेकॉर्डिंगला घेऊया. तेव्हा अरुंधती म्हणते नाही तू कधीही करू शकतोस रेकॉर्डिंग, मी रेस्टॉरंटला जाणार नाही, आता मिहीर येणार आहे, मिहीर ती जबाबदारी सांभाळेल. त्यावरती यश म्हणतो की असं काय, तुला संजनाला जिंकलेलंच दाखवायचं आहे का प्रत्येक वेळेस. तेव्हा अरुंधती म्हणते तसं नाही रे, पण जे काय घडत आहे त्याचा त्रास तर होतच आहे ना. तेव्हा यश म्हणतो हो बरोबर आहे तुझं, पण माझ्या लक्षात येत नाही आहेत गोष्टी, असं का करतेस तू आई, असं यश स्वतःची समजूत घालू लागतो. तेव्हा अरुंधती म्हणते तसं काही नाही आहे रे, कारण मला जे वाटतं त्यानुसारच मी सांगत आहे. आणि त्याचबरोबर इकडे यशचं असं म्हणणं असतं की आई तू असा निर्णय घेऊ नये असं मला वाटतं. अरुंधती म्हणते की झालं रे, भरपूर झालं, आता ना माझ्या सहन करण्याच्या पलीकडे जात आहे, कारण माझ्यामुळं एवढा त्रास झालेला आहे आणि पुन्हा ती संजना काही करणार नाही याची काय गॅरंटी आहे. त्यामुळं मला
आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावाच लागणार आहे. तर आता अरुंधतीने ठरवलेलं आहे की हे रेस्टॉरंट मी काही सांभाळणार नाही, माझे गाण्याचे क्लास आहेत त्याच्याकडे मला लक्ष द्यायचं आहे आणि तेच मी चालू करणार आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की घरी जानकी खूप रडत असते. आप्पांनी अभिला फोन केलेला असतो आणि आप्पा अभिला सांगत असतात की जानकीला खोकल्याची ढास लागलेली आहे आणि तिला औषध द्यायचं आहे, तर कोणतं औषध देऊ. तेव्हा अभि सांगतो की आप्पा तिथे टेबलवरती जे सिरप ठेवलेलं आहे ते सिरप तिला द्या. आणि त्याच वेळी आप्पा ते औषध जानकीला देतात, पण त्या बॉटलवरती कोणतंही नाव लिहिलेलं नसतं आणि आप्पांनी ते औषध तसंच दिलेलं असतं. तेव्हा आता कांचन घरी येते आणि आप्पा विचारतात काय, आप्पांना ती विचारते काय झालं हो. तेव्हा कांचनला आप्पा सांगू लागतात अगं जानकीला खोकल्याची खूप ढास लागलेली होती ना, तर मी तिला ते औषध दिले. तेव्हा जानकीला औषध दिले म्हटल्यानंतर कांचन म्हणते अभिनं तुम्हाला नाव सांगितलं होतं ना, तुम्ही नीट नाव वाचलं होतं का त्याच्यावरचं. तेव्हा आप्पा म्हणतात की नाही, मी नाव नाही वाचलं. आणि त्याचवेळी अरुंधती तिथं आलेली आहे आणि सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला आहे. थँक्यू.